शेतकरी मित्रांनो नमस्कार। हा आमचा खोडव्याचा प्लॉट आहे। या खोडव्याला आज 85 दिवस पूर्ण होत आहेत। एक सारखी वाढ आहे। शेतकरी मित्रांनो आपण लक्ष फक्त द्यायला हवं। लागण असून दे अगर खोडवा असून दे, तुम्ही त्याचं नियोजन व्यवस्थित केलात की उत्पादन 100% मिळतच मित्रांनो। लागणीपेक्षा खोडवा फायदेशीर आहे मित्रांनो, कारण खोडव्यामध्ये ऑलरेडी रूट डेव्हलप झालेलं असतं, मुळं पसरलेले असतात। फक्त आपल्याला दुसरं काहीच काम नसतं, खतं टाकणे आणि फवारणी घेणे, बस दुसरं काहीच नाही मित्रांनो। त्यामुळे लागणीपेक्षा खोडवा परवडतो। काय खर्च तसा फार येत नाही याला। आता याला बेसल डोस मध्ये आम्ही पहिल्यांदा DAP टाकली होती 3 पोती। त्यानंतर ज्यावेळेला बगला फोडल्या त्यावेळेला, त्यानंतर 15 दिवसानंतर 24-24-0 आठवड्याला 10 किलो, युरिया आठवड्याला 10 किलो व मिरिट ऑफ पोटॅश आठवड्याला 5 किलो। युरिया आणि 24-24 एकत्र देतो तो दिलेला आहे याला, आणि मिरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आणि मिरिट ऑफ पोटॅश 5 किलो हे वेगवेगळ्या दिवशी द्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट 15 दिवसातून 3 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट्स 15 दिवसातून 2 किलो, मॅग्नेशियम सल्फेट आणि मिरिट ऑफ पोटॅश आठवड्याला द्यायचं आहे। मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आणि मिरिट ऑफ पोटॅश 5 किलो असं आठवड्याला आपण देत आहोत। त्यानंतर 4 स्प्रे झालेले आहेत। त्याला स्प्रे कोणते कोणते घेतलेले आहेत हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये येऊन बघा। त्यानंतर आता फॉस्फरिक ॲसिड सुद्धा मी दिलेलं आहे 15 दिवसातून 2 किलो मित्रांनो। आमचं ड्रिप थोडं जुनं झालेलं आहे, त्यामुळं ड्रिप पण स्वच्छ होतं मित्रांनो, आणि फॉस्फरसची उपलब्धता पण होते। तेही सेपरेट दिवशीच द्यायचं आहे। कोणतंही खत एकत्रित देऊ नका, सेपरेट द्या, त्याचे रिझल्ट सगळ्यात चांगले येतात। पहा किती छान काळोखी आहे, शायनिंग आहे। काल आपल्या इथं पाऊस पडलेला आहे, छान पाऊस झालाय। माझे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना, जेणेकरून मी जी माहिती देतो ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावी आणि त्यांना त्याचा लाभ मिळावा मित्रांनो। धन्यवाद।